मुलीच्या पर्समध्ये आईला जेव्हा सापडते तसले पाकीट. मित्रांनो, रविवारची सकाळ म्हणून ती उशिरा उठली आणि तिला जाणवले घरातील वातावरण थोडे वेगळेच आहे. एक प्रकारची तणावपूर्व शांतता घरात पसरली होती. पण तिने लक्ष न देता तिची तयारी करायला सुरुवात केली. इतक्यात आईने मोठ्या आवाजात सांगितले, आज दुपारी कुठे बाहेर जाऊ नकोस, थोडे बोलायचं आहे तुझ्याशी. ती पटकन बाथरूममध्ये शिरली. तिच्या मनात शंका आली, काय असेल याचा विचार मनातून जाईना. पण काय होईल ते होईल, एक दिवस हे घडणारच होते याची कल्पना तिला होतेच. तशी मनाची तयारी देखील तिने करून ठेवली होती. जास्त विचार न करता समोर आलेला नाश्ता करून पुस्तक घेऊन गॅलरीत बसली. तोपर्यंत थोड्या वेळाने आईची हाक आली. हॉलमध्ये येताच समोर लहान बहीण आणि तिचे मिस्टर बसलेले दिसले. तिची नजर फिरली आणि काही न बोलता ती समोर येऊन बसली. आणि समोर 4 न्यायाधीश बसले होते. कधी काही न बोलणारे बाबा, लायकी नसताना लुडबुड करणारी बहीण आणि वासनेने भरलेली नजर असणारा तिचा नवरा. हे काय आहे? हातातलं पाकिट उंचावत आईने खड्या आवाजात विचारलं. ही भानगड आहे होय? मनातल्या मनात ती विचारत पडली. नेहमी तर उरलेली पाकिटे न चुकता फेकून देते, यावेळी कशी विसरले? तिला कालची संध्याकाळ आठवली. दरवेळीप्रमाणे काल तो तिला तिच्या मैत्रिणीच्या रूमवर भेटला होता. ते दोघे महिन्यातून 2दा तर भेटतच होते. काल त्याच्याबरोबर कार्यक्रम आटपून ती घरी आली आणि तशीच झोपून गेली. पर्समधून ती वस्तू काढायची तिच्या ध्यानात आले नाही. कधी ना कधी हा प्रसंग येणार याची कल्पना तिला होतीच आणि त्यासाठी तिने मनाची तयारी देखील केली होती. कोण आहे तू? किती दिवस झालं चालू आहे? आईचा आवाज चढला. बहीण रोखून पाहू लागली. नेहमीप्रमाणे शांत असणारे बाबा गप्प बसले होते. मित्र आहे, 4 वर्ष माझ्याबरोबर आहे, ती शांतपणे म्हणाली. लग्न करणार आहेस का नाही, असा प्रश्न समोर आला. यावर ती म्हणाली, त्याचे लग्न झाले आहे, त्याला मुले देखील आहेत. असं वागायला काहीच कसं वाटलं नाही का तुला? लोक काय म्हणतील? आपल्या घराला काही इज्जत आहे की नाही, त्याचे काहीच वाटत नाही का तुला? तरी कसे बसे बहिणीचे लग्न झाले. यावर ती म्हणाली, मला यामध्ये चुकीचं काहीच वाटत नाही. आणि का वाटावे? माझे वय किती झालं आहे सांगू शकाल का तुम्ही? माझे लग्न करायला हवे याची आठवण तरी आहे का तुम्हाला? तुझे बाबा नाकारते हे असे असून नसल्यासारखे. तर मी तुम्हा दोघींना शिकवलं, दोघी शिकलात, नशिबाने म्हणून चांगली नोकरी ताबडतोब लागली. बहिणीचे शिक्षण झाले की तुझं लग्न करू असा विचार केला, पण ती त्याच्या प्रेमात पडली. शिक्षण अर्ध सोडून तिचे लग्न करावे लागले. अजूनच उशीर झाला. असं सगळं वाढत गेलं. तुझे लग्न जमेना. हीच परिस्थिती होती म्हणून असे झाले. म्हणून तू असं करायचं का? ती पुढे बोलली, स्पष्ट बोलते आहे. शरीराची भूक मिटवणे, कारण मला शरीर आहे, मन आहे, भावना आहेत. किती दिवस असंच जगू मी? आजही तू बाबांच्या जवळ जातेस ना, दिसत नाही का मला? माझी बहीण वेळ न पाहता दरवाजाची कडी लावून आपल्या नवऱ्याबरोबर काय काय करत असते हे कळत नाही का मला? आणि तरीही तिचा नवरा माझ्याकडे वासनेच्या नजरेने पाहत नेहमी अंगचाटीला येण्याची संधी शोधत असतो. हेही कळत नाही का मला? उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या बहिणीला हाताने थांबवत ते म्हणाले. त्यांच्याने होत नाही तर त्यांना पाठीशी घालून तू माझ्या पगारावर घर चालवतेस. बहिणीचे शिक्षण अर्धवट राहिले तर का? तिला 4था महिना चालू झाला म्हणून ना? काय करतो तिचा नवरा? 15 दिवस तर इथेच पडलेला असतो. माझी आता 35 पूर्ण झाली. मलाही वाटते लग्न व्हावे, मुलं व्हावी, नवऱ्याने प्रेमाने पाहावे, हळदी कुंकवाला जावे. पण लग्न झाले तर पैशाचे मीटर बंद होईल याची भीती आहे तुम्हाला. तुमची काळजी आहे म्हणूनच लग्न करत नाही मी. म्हणून ही शरीर काय तसंच ठेवू का? 4 वर्ष झाली तो माझ्या आयुष्यात आला. महिन्यातून 2 वेळा भेटतो आम्ही. या व्यतिरिक्त कोणताही संबंध नाही माझा त्याच्याशी. एकमेकात गुंतायचं नाही हे ठरवलं आहे आम्ही. हे चालू राहणार. तिच्या या विषयाने सगळे थंड पडले. आणि हे आम्हाला मान्य नसेल तर? आईने निर्वाणीचा प्रश्न केला. तर आता या क्षणी मी घर सोडून जायला तयार आहे. तुमची ही दुसरी मुलगी
आणि लाडका जावई काळजी घेईल तुमची, तिने सांगितले. हे ऐकून सर्व शांत झाले. ठीक आहे, जे आहे तसेच चालू दे. तुझ्या बाबतीत थोडा अन्याय आला आहे हे कळतंय आम्हाला. आईने शरणागती पत्करली. हो, पण आज एक प्रश्न विचारून तुम्ही माझे संबंध क्लिअर केले आहेत. तेव्हा यापुढे तू माझ्या पर्सला हात घालून पैसे काढायचे बंद कर. आणि असे बोलून ती उठली आणि गॅलरीमध्ये जाऊन पुस्तक वाचत बसली.